नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार 21 एप्रिल 2026। शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ पाहायला मिळत असून 7,900 रुपयाचा गंगापूर या ठिकाणी काळ्या तुरीला दर मिळालेला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे तुरीला बाजारभाव पहा, वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती गंगापूर, काळ्या तुरीला आवक आलेली आहे 10 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,900 रुपये। नंतरची बाजार समिती आहे तुळजापूर, काळ्या तुरीला आवक आलेली आहे 150 क्विंटलची। कमीत कमी दर 7,600 रुपये मिळाला, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7,600 रुपये। नंतरची बाजार समिती आहे लातूर, लाल तुरीला आवक आलेली आहे 4,497 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,551 रुपये। नंतरची बाजार समिती जालना, लाल तुरीला आवक आलेली आहे 85 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,561 रुपये। नंतरची बाजार समिती अकोला, लाल तुरीला आवक आलेली आहे 939 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,850 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,850 रुपये। नंतरची बाजार समिती आहे अमरावती, लाल तुरीला आवक आलेली आहे 3,514 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,150 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,425 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे जळगाव, जळगाव या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे लाल तुरीला आवक आलेली आहे 7 क्विंटलची। कमीत कमी दर 6,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,100 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मालेगाव, आवक आलेली आहे लाल तुरीला 30 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5,040 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,565 रुपये। मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।